मराठा समाजातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी यावर्षी शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आता मराठा विद्यार्थ्यांनाही ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती आणि सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 5 जून 2026 रोजी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR जारी केलाय. पण या निर्णयाचा तुम्हाला प्रत्यक्ष फायदा कसा होणार, कोणकोणत्या नवीन योजना यात समाविष्ट आहेत, चला हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2026-27 पासूनच केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना या सर्व सवलतींसाठी ऑनलाईन पद्धतीने सहज अर्ज करता यावेत, यासाठी राज्य शासनाने माहिती तंत्रज्ञान विभागाला महाडीबीटी पोर्टलद्वारे आवश्यक ते तांत्रिक बदल करण्याचे निर्देश दिलेत. आता सविस्तर पाहूया या निर्णयानुसार मराठा विद्यार्थ्यांना नेमक्या कोणकोणत्या योजनांचा थेट फायदा होणार आहे. पहिलं, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आता मराठा विद्यार्थ्यांनाही लागू होईल. दुसरं, ओबीसी प्रवर्गाला दिली जाणारी शालांत परीक्षेत्तर शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही दिली जाईल. तिसरं, खासगी तसेच PPP मॉडेल अंतर्गत असलेल्या ITI संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबवली जाईल. चौथं, अनुदानित आणि विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणेच इतर 16 बाबींची प्रतिपूर्ती केली जाईल. 5, जे विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी आहेत मात्र परराज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात त्यांनाही या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. 6वं, कॅप राऊंड पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही या शैक्षणिक सवलती लागू केल्या जातील. 7वं, यासोबतच ओबीसी उमेदवारांसाठी असलेली मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना आता नियोजन विभागामार्फत सारथी संस्थेकडून मराठा उमेदवारांसाठी राबवली जाईल. या शासन निर्णयात एक अत्यंत महत्त्वाची आणि भविष्यातील चिंता मिटवणारी तरतूद करण्यात आली आहे. या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलंय की इतर मागास प्रवर्गाला सध्या लागू असलेल्या किंवा भविष्यात नव्याने लागू केल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक सवलती पुढील आदेशाची वाट न पाहता मराठा समाजाला आपोआप लागू होतील. म्हणजेच भविष्यात शासनाला प्रत्येक वेळी नवीन परिपत्रक काढण्याची गरज भासणार नाही. या सर्व योजना सुरळीत चालाव्यात आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषी आणि कौशल्य विकास या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना चालू तसेच आगामी वित्तीय वर्षात पुरेसा निधीची स्वतंत्र तरतूद करण्याचे आदेश दिले. तसेच या योजनाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी मराठा समाजाच्या स्थितीबाबत गठीत केलेली मंत्रिमंडळ उपसमिती वेळोवेळी आढावा घेणार असून सर्व विभागांना आपला ऍक्शन टेकन रिपोर्ट या समितीला सादर करणं बंधनकारक केलं आहे. थोडक्यात सांगायचं तर मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांसाठी हा शासन निर्णय नक्कीच मोठा दिलासा देणारा आहे. ही अत्यंत महत्त्वाची आणि अधिकृत माहिती जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवर नक्की शेअर करा. धन्यवाद.